नमस्कार. मी संदीप राजाराम वाडेकर, मुक्काम पोस्ट पडेल, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. माझी सर्वे नंबर जमीन 123/2 ह्या मिळकती संदर्भात महसूल मंत्र्यांकडे केस चालू होती. त्यांनी निर्णय माझ्या बाजून दिल्यानंतर सामनेवाला अपिलात हायकोर्टात गेले. हायकोर्टाने कागदपत्र पूर्ण न बघितल्यामुळे त्यांनी रिस्टे म्हणजे जशी आहे तशीच ठेवा असा आदेश दिलेला होता. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही आदेश झालेला नाही. आजही ती केस हायकोर्टात पेंडिंग आहे आणि त्याच्या तारखा होतात. असे असताना सामनेवाल्यांनी रिस्टेचा जो कागद आहे तो हाणला आणि सामनेवाल्यांना भेटून एकमेकाच्या संगमताने इंग्लिशचा असल्यामुळे त्याचा उलट अर्थ करून सामनेवाल्यांनी आणि तलाठी यांनी संगमताने 5709 फेरफार हा मंजूर झालेला होता. त्याच्यावरती महसूल मंत्र्यांचा निर्णय रद्द असा शेरा मारून घेतला. त्यानंतर शेरा मारून झाल्यानंतर त्यातला एक जमिनीचा भाग दुसऱ्याला विक्री करून दिली. हे माझ्या सर्व निदर्शनास आल्यानंतर मी कोर्टाने जशी आहे तशी ठेवा या संदर्भात मी 7/12 किंवा फेरफार काढलेला नव्हता. आणि मला एका माणसाने बोलला की सदर बाबतीत तुझ्या जमिनीत विक्री झालेली आहे, तू जरा कागदपत्र बघ. त्यानंतर मी ताबडतोब देवगडला गेलो आणि कागद काढले ऑनलाईन. त्या दिवशी सुट्टीही होती. ऑनलाईन कागद काढले तर खरोखरच एका तुकड्याची विक्री झाली होती, पण विक्री बेकायदेशीर होती. मग त्या संदर्भात मी महसूल मंत्री, प्रांत, जिल्हाधिकारी, राणे साहेब यांना सर्वांना मी लेखी तक्रार दिली की संदर्भात बेकायदेशीर काम झालेलं आहे, तर या तलाट्यावरती योग्य ती निलंबाची कारवाई व्हायला पाहिजे. त्या संदर्भात त्यांनी मी 2दा उपोषणाला बसलो होतो. पहिल्या टायमाला राणे साहेबांनी माझ्या शब्दाला तू मान देऊन थांबणार की नाही ते सांग, तर मी त्यांच्या शब्दाला मान देऊन मी पहिल्या टायमाला थांबलो. 15 ऑगस्टला मी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात उपोषणाला बसलो होतो. मग त्यावेळी पण राणे आले, मी तुला 15 दिवसात तुला तुझा न्याय देतो म्हणून मी त्यावेळेला पण मी त्यांच्या शब्दासाठी मान दिला की ते आमचे पालकमंत्री आहेत, आपले कोणतरी वडीलधारी माणूस आहे, म्हणून मी त्यांच्या शब्दाला मान देऊन थांबलो. परंतु आजपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी पण आजपर्यंत काहीच केलेलं नाही, प्रांत साहेबांनी पण काहीच केलेलं नाही. आणि माझा इतका पैशाच्या बाबतीत की नुकसान झालेलं आहे की तिथे अपील करताना जवळजवळ लाखभर रुपये खर्च आला. पुन्हा प्रांताकडे पुन्हा अपील करायला 30-40 हजार रुपये लागले. मग माझं इतकं नुकसान झालेलं आहे की नाही, त्यामुळे मी त्यांना की तलाट्याला निलंबनाची कारवाई करा, जर त्याची चुकी असेल तर. नसेल तर मला काही म्हणायचं नव्हतं. पण चुकीत असताना पण सर्व त्याला अधिकारी लोक म्हणजे प्रांत, कलेक्टर, जिल्हाधिकारी सगळे त्यांना पाठीशी घालून आजपर्यंत त्यांना निलंबनाची कारवाई झाली नाही आहे. त्या संदर्भात मी 26 जानेवारी 2026 आत्मदहनचा इशारा दिलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा एक माझा विषय 2018 दावा क्रमांक 70 ची विक्रीची नोटीस मी तहसीलदार देवगड यांच्याकडे केलेली होती. कागदपत्र संपूर्ण माझे आजोबा संरक्षित असलेले कुळ आणि माझा फेरफार MRT पर्यंत गेलेला होता. तर त्याच्या पुढे ते MRTच्या पुढे कोणीही अपिलात न गेलेले असताना माझा फेरफार मंजूर झालेला आहे. त्यानंतर केस पूर्ण सगळी चालली कोर्टात. त्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नसता तहसीलदार देवगड यांनी सामनेवाल्यांना विक्री करून दिली. आता तीही मी तक्रार आता जिल्हाधिकारी
महसूल मंत्री, प्रांत, तहसीलदार सर्वांकडे दिलेले आहेत ते. त्यानंतर त्याचंही मला आजपर्यंत कुठलंही उत्तर आलेलं नाही, म्हणून मी आता 26 जानेवारी 2026ला आत्मदहनचा इशारा दिलेला आहे. कारण पूर्ण मला पैशात ह्या महसूल विभागानेच मला म्हणजे पूर्ण हैराण केलेलं आहे मला. त्यासाठी मी आता कुठल्याही प्रकारे मी थांबणार नाही. हे आत्मदहनचा इशारा मी करणार म्हणजे करणारच. मला कुणीही याबाबत बोलायचं नाही. मला न्याय मिळाला पाहिजे, बस. बाकी माझा विषय काही नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.